मामा, मी पार्किंग मध्ये. आजी आम्ही येतो. हो. तुम्ही नेहमीच मदतीसाठी धावून येता. त्यासाठी तुमचे कसे आणि किती आभार मानू मला खरंच कळत नाहीये. पण थँक्यू सो मच. असावरी प्लीज आभार मानू नकोस. उलट मलाच जास्त आनंद होतोय की तू या घरची सून होणार आहेस. आणि हो, जसा मी गौतमचा मोठा भाऊ आहे ना, तसाच तुझाही मोठा भाऊ समज. आणि कधीही काहीही लागलं तरी कसलाही संकोच न ठेवता सांगायचं. हे घर आता तुझंही असणार आहे. जय, आज तुम्ही नसता तर हे लग्न मोडलं असतं. हे लग्न नाही मोडणार. मी शब्द दिलाय तुम्हाला. नाही ते ठीक आहे, पण तुम्हाला तुमच्या आईनं घातलेली अट त्याचं काय? तुम्हालाच काहीतरी करायला लागणार ना, नाही तर पुढे काही होणारच नाही. सगळं जिथे आहे तिथेच राहणार. चला येत. हो. इथं एक मिनिट थांबा. साक्षी, आता तिन्ही कुटुंब एकत्र आलेत ना, सगळं सुरळीत होतंय ना. मग तुम्ही मुलं काय ते मोबाईलवर काय ते ग्रुप वगैरे बनवता ना? फॅमिली ग्रुप. हा, तेच ते. मग ते एक बनव ना आणि त्याला मस्तपैकी एक नाव दे. हा, काय बरे नाव, काय सुचव ना. मी सांगते. हा, बोल. खानोलकर परब नाईक खबरना ग्रुप. अरे वा, मस्त. साक्षी, असा हा ग्रुप बनवून टाक आणि सगळ्यांना ऍड करून घे. हो, बनवते. सगळ्यांना ऍड करते. येते. हो. हा? हा, बाय. व्हॉट्सअप मला येत नाही वापरायला.